नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला ओपन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही थंबनेलवर बघितले असेल त्याचप्रमाणे आज आपण मोठा रुमाल विणायला शिकणार आहोत आणि त्यासाठी हा ग्रॅनी स्क्वेअर बनवायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि एक मॅजिक रिंग म्हणजेच मॅजिक सर्कल करून घ्यायचा आहे. त्या सर्कलमध्ये चेन्स करायचे आहे. 1 2 3 4 5. त्यानंतर याच सर्कलमध्ये म्हणजेच रिंगमध्ये एक स्लिप स्टिच करायची आहे. पुन्हा अशाच 5 चेन्स करायचे आहे. 1 2 3 4 5 आणि त्याच रिंगमध्ये एक स्लिप स्टिचने जोडायचं. पुन्हा 5 चेन करायचे आहे आणि त्याच रिंगमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे. तर आपल्याला असे वेढे मिळतील म्हणजे लूप्स तयार होत आहे. आणि हा एक फुलाचा मधातला भाग असतो तो बनत आहे. असेच आपल्याला 5 चेन करून या सर्कलमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आणि असे एकूण आपल्याला 8 वेळा करायचं आहे म्हणजे 8 पाकळ्या किंवा हे असे वेडे लूप्स तयार होतील. हे बघा 8 करून झाले आहे. त्यानंतर हा धागा ओढून हा रिंग क्लोज करून घ्यायचा आणि इथे एक स्लिप स्टिच करून धागा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जांभळ्या रंगाचा धागा वापरायचा आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची सुरुवातीला आणि ह्याच्या छोट्या पाकळ्या तयार झाल्या आहे 5 चेनच्या. त्यापैकी कोणत्याही एका पाकळीमध्ये जोडून घ्यायचे आहे त्या लूपमध्ये सिंगल क्रोशियाने. त्यानंतर चेन करायचे आहे 1 2 3. त्याच ठिकाणी ट्रिपल क्रोशिया करायचा आहे. 1 2 वेढे घेऊन हुकवर ट्रिपल क्रोशिया करत असतो आपण. तुम्हाला जर बेसिक माहीत नसेल तर आणि शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मी तसे पण व्हिडिओ बनवेल. असा अजून एक ट्रिपल क्रोशिया करायचा आहे सेम गॅपमध्ये. 2 ट्रिपल क्रोशिया झाले. परत एक ट्रिपल क्रोशिया करून घेऊ आणि पुन्हा आता 3 चेन करायचे आहे. 1 2 3 आणि त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये म्हणजे नेक्स्ट लूपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि तिथे 3 चेन करायच्या. 1 2 3. ट्रिपल क्रोशिया करायचा त्याच लूपमध्ये 2 वेढे घेऊन आणि 3 वेळा हुक बाहेर काढ. पुन्हा एक ट्रिपल क्रोशिया. असे टोटल 3 ट्रिपल क्रोशिया करून घेत आहोत सेम लूपमध्ये सेम गॅपमध्ये. 3 ट्रिपल क्रोशिया झाले आहेत हे. त्यानंतर 3 चेन करायचे आहे. 1 2 3. त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. सुंदर दिसत आहे. तशीच आता पुढच्या गॅपमध्ये आपण अशा पाकळ्या बनवून घेऊ आणि ह्या एकूण 8 पाकळ्या होतील. पहिले स्लिप स्टिच करायची, मग 3 चेन, मग 3 ट्रिपल क्रोशिया आणि पुन्हा 3 चेन स्लिप स्टिचने जोडायचं. तर हा पाकळीचा हा पॅटर्न आहे. हाच रिपीट करत जायचा आहे आणि पूर्ण फूल आपले कंप्लीट होईल. तुम्हाला बेसिक शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तसेही व्हिडिओ बनवून शिकवेल.
तुमच्या ही पाकळी बनवायची लक्षात आली असेल तर आपण ह्या सगळ्या पाकळ्या बनवून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे 8 पाकळ्या बनवून झाल्या आहे. त्यानंतर जिथून सुरुवात केली होती तिथेच स्लिप स्टिचने जोडत आहोत. एक चेन करून हा धागा कापून घेऊ. यानंतर हिरव्या रंगाचा धागा जोडायचा आहे. एक स्लिप नॉट करून घेऊ आणि बघा आता 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. त्यानंतर 2, 3, 4 चेन्स करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं. पाकळी वर काढायची आहे आणि 5 चेन्स मागे टाकायचे. अशाच पुन्हा 5 चेन करून घेऊ. 1, 2, 3, 4 चेन्स करायचे आहे आणि पुढच्या याच्यात सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. मी चुकून 5 बोलली, पण आपल्याला प्रत्येकच याच्यात 4 चेन्सचा लूप करायचा आहे. 1, 2, 3, 4. पुढच्या 2 पाकळ्यांच्या मधातल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचे. असे आपले 8 लूप्स तयार होईल. म्हणजे प्रत्येक पाकळीच्या मागे राहील हा लूप आणि पाकळी वर राहील. 3, 4 चेन्स झाल्या. पुढच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जोडून घेऊ सिंगल क्रोशाने. असंच आपल्याला रिपीट करायचं आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत. 4 चेन्स, पुढच्या 2 गॅप पेटल्सच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. पुन्हा असंच आपल्याला करायचं आहे. टोटल आपल्या 8 पाकळ्या आहेत तर 8 वेळा करायचं आहे. पाकळी वरती राहील आणि हा लूप मागे राहील. जर विणताना समोर लूप आला असेल तर त्याला मागे करायचे आहे आणि पाकळी वर काढायची आहे. त्याच्यानेच पाकळी उठून दिसणार आहे आणि या ग्रॅनी स्क्वेअरला एक 3D लूक येणार आहे. म्हणजे जसे की आपण फूल ठेवले आहे असे ते दिसणार आहे. तर हे बघा, आपण 8ही पाकळ्यांच्या मागे लूप्स करून घेतल्यात. यानंतर 4 चेन्स करायच्या आणि या लूपमध्ये नेक्स्ट राऊंड करायसाठी पहिले 3 किंवा 4 चेन्स करायचे. 1, 2, 3 आणि त्याच लूपमध्ये डबल क्रोशिया करायचा. एक पुन्हा एक डबल क्रोशिया, 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि आता हे 2 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चेन करायचे आहे आणि त्याच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे आहे. 3 इकडे, मधात 3 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 1, 2, 3. असा आपला हा कॉर्नरचा लीफ म्हणजे पानांचा भाग तयार झाला आहे. फुलाच्या मागचा जो थोडेसे पानं असतात देठाजवळ, तो भाग आपण बनवत आहोत. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3च डबल क्रोशे करायचे आहे. हे मी चुकून सिमिलर झालं आहे माझ्याकडून, पण पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये मग पुन्हा 6 डबल क्रोशे करायचे. 3 डबल क्रोशे आणि मधात 3 चेनची गॅप सेम गॅपमध्ये करायचं आहे. असं म्हणजे जसं पहिल्यांदा केलं होतं तसं.
3 डबल क्रोशिया, 3 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशिया, त्याच गॅपमध्ये असा 6 डबल क्रोशियाचा हा एक स्लॉट बनला आहे आणि हा मधात 3 डबल क्रोशियाचा, एक 6 डबल क्रोशियाचा आणि एक 3 डबल क्रोशियाचा असा एक आड एक आपला स्लॉट बनणार आहे. आता 3 डबल क्रोशे झाले. आता पुढे 6 डबल क्रोशे. तर पहिले 3 डबल क्रोशे सेम लूपमध्ये 1 2 3, त्यानंतर 3 चेन, 1 2 3, त्याच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतरच्या लूपमध्ये फक्त 3 डबल क्रोशे. बघा या साईड सारखा तो साईड करत आहोत. अशा प्रकारे आपलं पूर्ण झालंय हा राऊंड. त्यानंतर थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन करून हा धागा कापून घेऊ. यानंतर आपल्याला पांढरा धागा जोडायचा आहे. जोडण्यासाठी सुरुवातीला एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि जिथे 3 चेनची गॅप आहे कॉर्नरला म्हणजे कोपऱ्यामध्ये, आता हा आपला स्क्वेअर असल्यामुळे याला 4 कोपरे तयार होत आहेत, तिथे याला जोडायचं आहे. 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, म्हणजे हे एकूण 3 डबल क्रोशिया झाले आहे. कारण एक 3 चेनचा आणि आता हे 2, त्यानंतर 2 चेन करायचे आहे, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे आहे, 1 2 आणि हा तिसरा, म्हणजे हा सुद्धा एक आपला कोपऱ्यातला भाग आहे स्क्वेअरच्या. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे करायचे आहेत फक्त, कारण कोपऱ्यामध्येच फक्त 6 डबल क्रोशे करायचे आणि बाजूचा जो भाग आहे तिथे 3 डबल क्रोशाचा स्लॉट राहील. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये असाच 3 डबल क्रोशाचा स्लॉट आहे करायचा आहे, कारण हा साईडचा भाग आहे स्क्वेअरच्या. तर साईडला 3 डबल क्रोशिया आणि आता कॉर्नरचा भाग आहे हा, तर तिथे 6 डबल क्रोशे करू. कसे करायचे आहे तर 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर 2 चेन आणि मग त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे, 1 2 3. हा झाला कोपऱ्यातला भाग या ग्रॅनी स्क्वेअरचा. आता पुन्हा आपल्याला साईडचा भाग करायचा आहे, तर साईडच्या भागासाठी फक्त 3 डबल क्रोशे करायचे एका गॅपमध्ये, 3 डबल क्रोशाचा एक स्लॉट, असे 2 ग्रुप्स करायचे आहे. हा एक झाला. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पण असाच एक स्लॉट, असे करत ही एक बाजू तयार झाली, असे करत आपण 4ही बाजू पूर्ण केल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि एक चेन करून हा धागा कापून घेऊ. इथे आपला हा ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण झाला आहे. बघू शकता किती सोपे आहे. फक्त 4 स्टेप्समध्ये आपला हा ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण झाला आणि आता हा जोडून आपण हवा तितका मोठा रुमाल बनवू शकतो. आता हा जोडायचा कसा, तर मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये 2 पद्धती सांगितल्या आहेत की ग्रॅनी स्क्वेअर कसे जोडायचे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता.